जे नॉनव्हेज लवर आहेत ते तर श्रावण महिना कधी संपतो याची वाटच बघत होते आणि आमच्या घरातही तसंच काहीसं वातावरण होतं. श्रावण संपला आणि श्रावण संपल्यानंतरचा पहिला रविवार आलेला आहे. तर सकाळी जाऊन चिकन आणलं होतं आमच्या घरात. आता चिकन आणलंय तर काय बनवायचं हा सुद्धा एक प्रश्न होता. तर म्हटलं चला चिकन पुलाव बनवते, कारण की बिर्याणी तर बऱ्याच वेळेला खाऊन झालेली आहे. तर पुलाव अगदी साधा सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. चिकन यखनी पुलावसुद्धा तुम्ही म्हणू शकता. अगदी तशीच रेसिपी आहे ही. सगळ्यात आधी आहे ना चिकन स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलं. त्यानंतर खडे मसाले अशा पद्धतीने छान भाजून घेतले आणि ते वाटून एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता आहे ना त्याच टोपामध्ये थोडंसं तेल घेतलं होतं 2 चमचे. सगळ्यात आधी आहे ना खडे मसाले जे तयार केलेलं होतं वाटण ते टाकलं तेलामध्ये, छान परतवलं. बारीक कापलेला कांदासुद्धा टाकून छान असा परतवला होता. त्यानंतर आहे ना इथे चिकन होतं मॅरिनेट केलेलं ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून आहे ना असं पाणी टाकून उकळी आणून चिकन छान असं उकडून घेतलं. आता हे चिकन आहे ना जवळजवळ मी 90% शिजवून घेतलं होतं आणि शिजलेलं चिकन एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्याचबरोबर चिकनचा हा जो स्टॉक तयार होतो ना तो सुद्धा एका टोपामध्ये काढून घेतला आणि आता आपल्याला हा वापरायचा आहे पुलाव बनवताना. तर आता पुलाव बनवायला घेऊयात. सगळ्यात आधी आहे ना गॅसवरती टोप ठेवलं आणि टोपामध्ये मी 2 चमचे पुन्हा तेल घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला तांबूस होईपर्यंत अशा पद्धतीने परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाला की 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्या अशा मधोमध कापून घेतल्या, त्याच्यामध्ये टाकल्या आणि नंतर उकडलेलं चिकन टाकलं. चिकन परतवून घेतल्यानंतर जो स्टॉक होता ना तो त्याच्यामध्ये टाकला आणि नंतर त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला आहे ना भिजलेला तांदूळ टाकायचा आहे आणि जास्त न ढवळता आहे ना अशा पद्धतीने हलका हलका आपल्याला छान असा पसरवून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती जड काहीतरी अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटामध्ये आपला हा पुलाव तयार होतो. बारीक गॅस ठेवून द्यायचा आणि 15 मिनिटं शिजू द्यायचं. जास्त वेळ नाही लागत. बघू शकता इथे आपला हा पुलाव तयार झालेला आहे आणि एवढा अप्रतिम झाला होता ना. अगदी साधी सोपी रेसिपी पण चव मात्र खूप अप्रतिम झाली होती. जेवणाचं ताट मी तयार करायला घेतलंच होतं आणि आज चिकनचा रस्सा, चपाती आणि हा पुलाव होता. त्याचबरोबर थोडंसं सॅलडसुद्धा होतं ताटामध्ये. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्याकडे काय बेत केला होता ते सुद्धा नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.